ब्रेक नंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये धावत्या मोटरसायकलवरती सूर्यनमस्कार घालणारा बारामतीचा रोहित शिंदे याची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्तानं धावत्या मोटरसायकलवरती 4 मिनिटं 20 सेकंद त्यानं सूर्यनमस्कार घातलेत. याची नोंद इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मोटरसायकलवरती 10 वेळा सूर्यनमस्कार घालणारा रोहित हा जगातला पहिला मोटरसायकल स्वार ठरलाय. तर रोहित धावत्या दुचाकीवरती हा कारनामा करत आपण पाहतोय, मात्र तुम्ही असा प्रयत्न करू नका. नुकतेच आता 14 जानेवारीला जे जागतिक सूर्यनमस्कार दिवस होता, त्या दिवशी मी चालू गाडीवरती मोटरसायकलवरती सूर्यनमस्कार घालून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे, ज्यामध्ये 4 मिनिटं 20 सेकंद बाईक चालवून मी 10 सूर्यनमस्कार केलेले आहेत. त्याचं नुकतंच आत्ता मला ते रेकॉर्डचं सर्टिफिकेट प्राप्त झालं आहे. या बुक रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. रोहित शिंदे हा बारामतीचा युवक आहे आणि बाईक राईड करताना त्यानं बाईकवरती चक्क 10 वेळा सूर्यनमस्कार घातलेत. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून त्यानं हा पराक्रम केलाय. मात्र तो नित्यनेमानं प्रॅक्टिस करून किंवा त्याला ज्ञान अवगत आहे म्हणून तो असा सूर्यनमस्कार चालत्या गाडीवरती घालतोय. मात्र असा प्रयत्न कुणीही करू नये असं देखील आवाहन आम्ही करतोय. आता लग्नाचा एक नवा फायदा समोर आलाय, तो म्हणजे वैवाहिक आयुष्य तुमचं दीर्घायुष्याचं रहस्य ठरू शकतं. हे आम्ही नाही तर एका संशोधनामधनं स्पष्ट झालंय. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. लग्न करा, हार्ट अटॅक टाळा. विवाहितांना हार्ट अटॅकचा कमी धोका. लग्न करा, दीर्घायुष्य व्हा. लग्नानंतर नको तो संसार, नको त्या कटकटी असा अनेकांचा सूर असतो. पण लग्न झालेल्यांसाठी एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय. लग्न करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका तुलनेनं कमी होतो अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. कार्लटन विद्यापीठातील एका अभ्यासानुसार लग्न झाल्यानंतर पुरुषांना नैराश्याचा धोका कमी होतो. विवाहितांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. विवाहितांचा आहार सुद्धा संतुलित राहतो. घटस्फोटानंतर नवे नाते संबंधही आरोग्यासाठी हितकारक असल्याचं डॉक्टर सांगतायत. लग्न करणारे दीर्घायुषी ठरतात असंही या अभ्यासातून निष्कर्ष निघालाय. ज्यावेळेस व्यक्ती अविवाहित असतो त्यावेळेस हे जे ताणतणाव असतात त्या ताणतणावाच्या बाबतीत त्याला संवाद साधण्यासाठी कुणी सोबत किंवा घरातले कोणी कुटुंबातले कोणी व्यक्ती नसतील तर तो ताणतणाव त्याच्या शरीरावर परिणाम करायला लागतो. कंपॅनियनशिप, प्रत्येकाला कुठल्या पद्धतीची कंपॅनियनशिप हवी, म्हणजे कुठल्या पद्धतीची साथ आपल्याला आयुष्यात हवी आहे, ह्याची प्रत्येकाची एक व्याख्या वेगवेगळी ठरलेली असते. पार्टनर असू शकतो किंवा कधी मित्रमैत्रिणी असू शकतात, कधी आपले फॅमिली मेंबर्स असू शकतात. सो मला असं वाटतं की फक्त लग्न झालंय म्हणजे आपल्याला कंपॅनियनशिप आहे असं म्हणणं थोडंसं एक्स्ट्रीम ठरेल. त्यामुळे ज्यांना अविवाहित आणि एकटं राहावंसं वाटतं त्यांच्यासाठी थोडासा हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे संसारिक आयुष्य काहींना कटकटीचं वाटत असलं तरी दीर्घायुष्यासाठी लग्न करावंच लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.